जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती तसेच इतर ज्या काही पदभरती संदर्भात वेळोवेळी आपण अपडेट देत असतो. तर सध्या एक महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी बरेचसे उमेदवार पेसा पदभरती संदर्भात खास करून म्हणजे या ठिकाणी एस-टी प्रवर्गाचे उमेदवार पेसा पदभरतीच्या अनुषंगाने विचारणा करत होते की पेसा पदभरती संदर्भात नेमकी काय अपडेट आहेत. आपल्याला माहिती आहे की सध्या कालच्या दिवसाला म्हणजे 11 फेब्रुवारी 2026ला महत्त्वाचा जो काही शासन निर्णय आहे पेसा पदभरतीच्या अनुषंगाने, तर तो सध्या निर्गमित झालेला आहे. आता हा जो काही शासन निर्णय आहे, हा शासन निर्णय तुम्ही बघितला असेल, परंतु ह्याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या काही हायलाइट गोष्टी आहेत, तर त्या सध्या बघा आपण सविस्तर समजून घेणार आहोत, जेणेकरून पेसा पदभरतीमध्ये नेमकं ह्या ठिकाणी कशा पद्धतीने जी काही पदभरती आहे, तर ती पदभरती सध्या बघा होणार आहे. तसेच जे काही ऑलरेडी मानधन तत्वावरती जॉइन असलेले उमेदवार, तसेच जे काही कंत्राटी पद्धतीने जॉइन असलेले उमेदवार, तर त्या संदर्भात नेमकं त्यांना ह्या जी-आरनुसार नेमका लाभ त्यांना मिळणार आहे किंवा नाही. तसंच आगामी येणारी जी काही पदभरती आहे त्याच्यामध्ये नेमक्या वेकेन्सी कशा पद्धतीने ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी जे काही हायलाइट केलेले मुद्दे आहेत त्याच्यानुसार सविस्तर बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला जो काही महत्त्वाचा या ठिकाणी सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने 11 फेब्रुवारी 2026ला या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भात याचिकांवर दिनांक 6/10/2025 व दिनांक 17/11/2025 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पेशा क्षेत्रातील 17 संवर्गातील पदभरतीबाबत मार्गदर्शक सूचना देण्याबाबत अशा आशयाचा हा महत्त्वाचा जो काही जी-आर आहे, तर हा जी-आर सध्या इथं निर्गमित झालाय. ह्या जी-आरची आतुरतेने बघा संपूर्ण पेसा क्षेत्रातील तसेच संपूर्ण जे काही एस-टी प्रवर्गातील उमेदवार या ठिकाणी वाट बघत होते. नेमकं शासन निर्णय कशा पद्धतीने सध्या बघा या ठिकाणी येतो. आता हा शासन निर्णय येण्यासाठी या ठिकाणी जे काही संदर्भ आहेत, तर ते संदर्भ बघा एकूण 6 संदर्भ इथं वापरलेले आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी राज्यपाल महोदयांचं जे काही अधिसूचित 17 संवर्गातील सरळ सेवा पदभरतीबाबतचं 29/8/2019 रोजी निर्गमित केलेली जी अधिसूचना आहे, ती अधिसूचना इथं संदर्भ घेतलेली. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचा एक शासन निर्णय आहे 1/2/2023चा. त्यानंतर त्याचं शुद्धीपत्रक होतं 28/2/2023चं. त्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो काही आदेश आहे 6/10/2025 विशेष जी काही अनुज्ञा याचिका आहे त्या ठिकाणी नंबर आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला जो काही आदेश आहे 17/11/2025ला. त्यानंतर आदिवासी विकास विभागाचे एक महत्त्वाचं पत्र, असे एकूण 6 जे संदर्भ सध्या बघा या ठिकाणी देण्यात आले. आता ह्या संदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी जे काही प्रस्तावना बघा मांडलेली आहे त्याच्यामध्ये वरील 6 संदर्भानुसार या ठिकाणी संपूर्ण प्रस्तावना इथं देण्यात आली आहे की राज्यपाल महोदयांनी भारताच्या संविधानाच्या 5व्या अनुसूचीनुसार परिच्छेद 5च्या या ठिकाणी उपपरिच्छेद 1 द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेच्या 50व्या बैठकीतील शिफारस क्रमांक 34 नुसार या ठिकाणी बघा अनुसूचित क्षेत्रातील पेसा अनुसूचित 17 संवर्गातील जे काही सरळ सेवेची पदे आहेत तर ती भरण्याची अधिसूचना ह्या दिनांकाला या ठिकाणी बघा 2019 रोजी निर्गमित केली होती. आणि सदर अधिसूचनेच्या अनुषंगाने पेसा क्षेत्रातील संवर्गातील जो काही पदभरतीचा शासन निर्णय आहे तो म्हणजे 1/2/2023 शासन निर्णय आणि शुद्धीपत्रक जो होतं तर ते होतं 28/2/2023 अन्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या होत्या. आणि तथापि सदर जे काही अधिसूचना होत्या तर त्या अधिसूचना शासन निर्णय शुद्धीपत्रक या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयात विशेष जी काही अनुज्ञा याचिका आहे तर ती याचिका म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला नाव देण्यात आले, त्यांनी दाखल करण्यात आली होती. आणि सदर याचिकेवर माननीय सर्वोच्च न्यायालयाने 6/10/2025 रोजी आदेश दिले होते. तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाने 6/10/2025 रोजी दिलेले जे काही आदेशावरील कार्यवाही संदर्भात अवमान याचिका जी आहे तर ती सध्या दाखल झालेली होती. आणि सदर अवमान याचिकेवर माननीय सर्वोच्च न्यायालयाने 17/11/2025 रोजी आदेश जे आहे तर ते सध्या निर्गमित केले होते. आणि सदर आदेशाच्या अनुषंगाने पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील पदभरती कशा प्रकारे ह्या ठिकाणी बघा करण्यात यावी याबाबत निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आणि त्या अनुषंगाने हे जे काही खालील निर्णय आहे तर ते सध्या बघा इथं झालेलं आहे. तर ही संपूर्ण जी काही प्रस्तावना होती, पार्श्वभूमी होती, त्याच्यानुसार या ठिकाणी जी काही पदभरती आहे, आता ही पदभरती नेमकी 17 संवर्गासंदर्भात जी काही पदभरती कशा प्रकारे करण्यात यावी याबाबत हा महत्त्वाचा शासन निर्णय इथं असणार आहे. आता ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही पेसा क्षेत्रातील अधिसूचित 17 संवर्ग जे आहे पदभरती संदर्भात तर ते करताना ह्या ठिकाणी जो काही शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय ह्या ठिकाणी
करण्यात आलं आहे आणि त्याच्यानुसार या ठिकाणी महत्त्वाचे जे काही पॉईंट्स देण्यात आले आहे. इथं सांगितल्याप्रमाणे पेसा क्षेत्रातील जे काही 17 संवर्गाची पदभरती करताना खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. तर आता जी काही पदभरती होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 17 संवर्ग म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, शिक्षक असेल, बरोबर, त्यानंतर कृषी सेवक असेल, असे संपूर्ण जे काही 17 संवर्ग येतात. तर ते संपूर्ण 17 संवर्गाची जी काही पदभरती आहे तर त्या पदभरतीच्या अनुषंगाने हा संपूर्ण बघा GR असणार आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाची जी काही या ठिकाणी कार्यवाही करायची आहे ती म्हणजे पहिल्या क्रमांकाचा जो काही शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय या ठिकाणी नेमका काय झालेला आहे तर इथं तुम्ही बघू शकता. ह्याच्यात म्हटलेलं आहे की अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावामध्ये आदिवासी लोकसंख्या 50% पेक्षा अधिक आहे अशा सर्व गावांमध्ये 17 संवर्गातील सरळ सेवेची एकूण रिक्त पदे 50% पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरण्यात यावी व उर्वरित 50% पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात यावीत. बरोबर, म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी आदिवासींची लोकसंख्या आपल्याला माहिती आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही पेशा क्षेत्र जिल्हे आहे तर त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला आदिवासींची जी काही लोकसंख्या आहे म्हणजे एसटी प्रवर्गाची जी लोकसंख्या आहे तर त्या लोकसंख्येमध्ये या ठिकाणी टक्केवारी देण्यात आली आहे की ज्या गावांमध्ये या ठिकाणी म्हटलेलं आहे की गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या 50% पेक्षा अधिक आहे अशा सर्व गावांमध्ये जे काही 17 संवर्गाच्या सरळ सेवेची एकूण रिक्त पदांपैकी 50% जी पदं आहे तर ती अनुसूचित जमाती प्रवर्गातून ह्या ठिकाणी भरण्यात यावी आणि उर्वरित जी काही 50% पदं आहे तर ती खुल्या प्रवर्गातून ह्या ठिकाणी भरण्यात यावी. उदाहरणार्थ या ठिकाणी बघा, एखाद्या गावांमध्ये सध्या ह्या ठिकाणी लोकसंख्या जी आहे तर त्या लोकसंख्येप्रमाणे जर त्या ठिकाणी समजा ह्या ठिकाणी 10 पदं जर तिथं मंजूर होत असेल त्या गावामध्ये, बरोबर, तर त्या 10 पदांमध्ये आदिवासींची म्हणजे एसटी प्रवर्गाची या ठिकाणी 50% जी काही पदं आहे म्हणजे ह्याच्यातली 5 पदं जी आहे तर ती एसटी प्रवर्गाची असणार आणि 5 पदं जी आहे तर ती खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे. बरोबर, कोणत्या गावामध्ये की ज्या गावाची लोकसंख्या 50% पेक्षा जास्त आहे. बरोबर, त्यानंतर इथं पुढे म्हटलेलं आहे की उर्वरित 50% पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात यावी. तसेच ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या 25% ते 50% दरम्यान आहे अशा सर्व गावांमध्ये 17 संवर्गातील सरळ सेवा एकूण रिक्त पदांपैकी 50% पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरण्यात यावी व उर्वरित 50% पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात यावी. अशा आशयाचा या ठिकाणी बघा, ज्यांचं 25 ते 50 दरम्यान या ठिकाणी लोकसंख्या आहे ज्या गावांची, त्यांचं पण त्याच पद्धतीने या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे 50% पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून आणि 50% जे आहे तर ते खुल्या प्रवर्गातून त्या ठिकाणी भरण्यात येणार आहे. तर इथं जर समजा एखाद्या गावामध्ये त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे जर समजा 50 पदं जर तिथं मंजूर होत असेल तर 50 मध्ये या ठिकाणी 50-50 दोन्ही प्रकारचे बघा, या ठिकाणी एसटी म्हणजे या ठिकाणी अनुसूचित जमातीसाठी 50% आणि उर्वरित जे असेल तर ते खुल्या प्रवर्गासाठी 50% अशा पद्धतीने पदभरती संदर्भात या ठिकाणी बघा कार्यवाही पुढे होणार आहे. त्यानंतर इथं पुढे म्हटलेलं आहे की ज्या गावाची आदिवासींची लोकसंख्या, इथं 2 नंबरचा मुद्दा महत्वाचा आहे की ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या 25% पेक्षा बघा कमी आहे. आता ह्याच्यामध्ये भरपूर असे पेसा क्षेत्रातील जी काही गावं आहेत त्या गावांमध्ये आदिवासी जी काही लोकसंख्या आहे गावांमध्ये तर त्याच्यामध्ये 25% पेक्षा बघा कमी जे काही आदिवासींची लोकसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तर अशा गावांमध्ये जे काही 17 संवर्गातील जे अनुसूचित संवर्गातील बघा ह्याच्यामध्ये कोतवाल आणि पोलीस पाटील हे जे काही 2 संवर्ग आहे हे वगळून सध्या सरळ सेवेच्या एकूण रिक्त पदापैकी 25% पदं अनुसूचित जमाती म्हणजे एसटी प्रवर्गातून भरणार आणि 25% पदे अनुसूचित जमाती प्रवर्ग वगळून इतर राखीव प्रवर्गातून भरण्यात यावी व उर्वरित 50% पदं खुल्या प्रवर्गातून भरण्यात यावी. तसेच अशा सर्व गावांमध्ये कोतवाल व पोलीस पाटील या संवर्गातील पदे सध्या स्थितीत अस्तित्वात असलेल्या आरक्षणाच्या नियमानुसार भरण्यात यावी. अशा आशयाचा ह्या ठिकाणी हा एक महत्त्वाचा 2 नंबरचा जो काही नियम आहे तर तो सध्या बघा या ठिकाणी सांगण्यात आला आहे. तर हा महत्त्वाचा इथं सांगितल्याप्रमाणे फक्त जे काही इथं बघा कोतवाल आणि पोलीस पाटील हे जे काही 2 संवर्ग म्हणजे हे 2 पदं वगळून इतर जे काही पदं असणार आहे 15 तर त्या 15 पदांमध्ये इथं सांगितल्याप्रमाणे जर का लोकसंख्या आदिवासींची 25% पेक्षा कमी असेल एखाद्या गावामध्ये, बरोबर, तर अशा गावांमध्ये जे 17 संवर्गामधून फक्त पोलीस पाटील आणि कोतवाल ही 2 पदं वगळायची आहे आणि ही 2 पदं वगळल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही
सरळ सेवेचे एकूण रिक्त पदांपैकी 25% पदं फक्त एस.टी. प्रवर्गातून ह्या ठिकाणी भरण्यात येणार आहे. बरोबर. त्यानंतर 25% जी काही पदं आहे तर ती अनुसूचित जमाती प्रवर्ग वगळून इतर जे काही राखीव प्रवर्ग आहे, बरोबर, तर त्यांना 25% पदं देण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित जे काही 50% पदं असणार आहे, कारण ह्या ठिकाणी 25% एस.टी. प्रवर्गाचे झाले, 25% इतर राखीव प्रवर्गाचे झाले आणि 50% खुल्या प्रवर्गातून ह्या ठिकाणी भरण्यात येणार आहे. अशा सर्व गावांमध्ये फक्त कोतवाल आणि पोलीस पाटीलची पदे वगळून सध्या स्थितीत इथं अस्तित्वात असलेल्या आरक्षणाच्या नियमानुसार त्या ठिकाणी भरण्यात येणार आहे. आता हा जो काही 2 नंबरचा ह्या ठिकाणी मुद्दा आहे, ह्याच्यामध्ये जर तुम्ही समजा इथं जर 100 पदं जर आली, बरोबर, 100 पदं जर आली एखाद्या गावाच्या, म्हणजे या ठिकाणी लोकसंख्या आहे 25% पेक्षा कमी लोकसंख्या आदिवासींची आहे, बरोबर. त्या ठिकाणी उदाहरणार्थ 100 पदं जर आली तर त्याच्यामध्ये 25% म्हणजे ह्या ठिकाणी 25 पदं एस.टीची असणार, बरोबर. त्यानंतर 25% पदे अनुसूचित जमाती प्रवर्ग वगळून इतर राखीव प्रवर्ग, बरोबर, म्हणजे जे काही इतर राखीव प्रवर्ग आहे त्यांचे 25 पदं या ठिकाणी येणार. तसेच जे काही उर्वरित 50% पदे जे आहे तर ते ओपन प्रवर्गातून, म्हणजे या ठिकाणी खुल्या प्रवर्गातून भरणार. म्हणजे ओपनला किती जाणार तर ह्या ठिकाणी 50 पदं. अशा पद्धतीने हा 2 नंबरचा जो काही निर्णय आहे त्या निर्णयानुसार अशा पद्धतीने कार्यवाही जी आहे तर ती पुढे सध्या बघा होणार आहे. त्यानंतर पुढे 3 नंबरचा जो काही इथं शासन निर्णय देण्यात आलाय त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की ह्या ठिकाणी बघा, ज्या अधिसूचित क्षेत्रातील 50% पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरवायची आहे त्या क्षेत्रातील त्या पदांना परिशिष्ट अ प्रमाणे आरक्षण ठेवण्यात यावे. म्हणजे ही जी काही 50%, 25% जे सध्या बघा इथं मुद्दा क्रमांक 1 मध्ये 50%, मुद्दा क्रमांक 2 मध्ये 25% हे जी काही पदं आहे तर ही पदं म्हणजे डायरेक्ट बघा कशा पद्धतीने भरायची, त्याच्यासाठी इथं जे काही परिशिष्ट आहे तर ते परिशिष्ट देखील सध्या बघा सांगण्यात आलेलं आहे. परिशिष्ट अप्रमाणे ते परिशिष्ट म्हणजे या ठिकाणी बघा पुढे देण्यात आलेलं आहे, ते आपण सविस्तर बघणार आहोत. इथं परिशिष्टामध्ये जे काही बिंदू येतात तर त्या बिंदूमध्ये नेमके एस.टी. प्रवर्गाला कोणता बिंदू भेटेल आणि ओपन मधले जे काही पदं आहेत त्यांना कोणता बिंदू भेटेल त्याच्यासाठी इथं म्हटलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये 50% अनुसूचित जमाती प्रवर्ग भरवायची जर असेल तर त्याच्यासाठी परिशिष्ट अ मध्ये जे काही आरक्षण दाखवण्यात आलंय त्याच्यानुसार भरायची आहे. त्यानंतर इथं 4 नंबरवरती म्हटलेलं आहे की ज्या अधिसूचित क्षेत्रातील 25% पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरायची आहे तर त्यासाठी बघा त्या क्षेत्रातील पदांना परिशिष्ट ब प्रमाणे आरक्षण ठेवण्यात यावे. म्हणजे इथं 25% ज्या ठिकाणी बघा भरायचे आहे त्यांच्यासाठी ब परिशिष्टानुसार जे काही बिंदू असेल तर ते बिंदू त्या ठिकाणी त्या प्रवर्गाला मिळणार आहे. तसंच पुढे म्हटलेलं आहे. त्यानंतर इथं पुढे म्हटलेलं आहे दुसरा 5 नंबरचा जो काही सध्या बघा इथं निर्णय झालेला आहे तो म्हणजे ज्या अनुसूचित क्षेत्रामध्ये 25% पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातील भरायची आहे त्या क्षेत्रातील छोट्या संवर्गातील पदांना परिशिष्ट क प्रमाणे आरक्षण ठेवण्यात यावे. म्हणजे या ठिकाणी 3 परिशिष्ट देण्यात आले आहे, बरोबर. अपरिशिष्ट, त्यानंतर ब परिशिष्ट आणि क परिशिष्ट, बरोबर. अपरिशिष्टमध्ये 50% पदांसंदर्भात उल्लेख आहे. त्यानंतर ब परिशिष्टामध्ये आपल्याला 25% पदांचा या ठिकाणी बघा उल्लेख आहे आणि क परिशिष्टमध्ये छोट्या संवर्गातील पदांना या ठिकाणी क परिशिष्ट म्हणजे जे काही 25% पदं आहे छोट्या संवर्गातील पदांना तर त्या संदर्भात इथं उल्लेख देण्यात आला आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी जे काही ऑलरेडी मानधन तत्वावरती जे सध्या बघा सिलेक्टेड उमेदवार आहे, जे मानधन तत्वावरती सध्या आतापर्यंत जे काही रुजू झालेले आहे, काम करता आहे, अशा मागच्या पदभरतीमधले जे काही उमेदवार आहेत त्यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा बघा इथं 6 नंबरचा जो काही मुद्दा आहे, शासन निर्णय आहे तर तो सध्या इथं करण्यात आलाय आणि ह्याच्यानुसार जी काही आगामी होणाऱ्या पदभरत्या आहेत त्या पदभरत्या कशा होणार त्यासाठी बघा इथं सांगितल्याप्रमाणे वरीलप्रमाणे पेसा क्षेत्रातील रिक्त पदाच्या पदभरती प्रक्रिया राबवताना पदभरतीसाठी यापूर्वी जाहिरातीद्वारे राबवलेल्या निवड प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या निवड यादीतील उमेदवारांच्या तसेच दिनांक 5/10/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मानधन तत्वावर नियुक्त दिलेल्या उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार नियुक्तीची कार्यवाही प्रथम करण्यात यावी. त्यानंतर उर्वरित रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात यावी. तर हा एक महत्त्वाचा 6 नंबरचा जो काही मुद्दा आहे तो मुद्दा बघा या ठिकाणी मागचे जे काही
जाहिरातीमध्ये जे उमेदवार सध्या निवड प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेले जी काही निवड यादीतील उमेदवार आहे आणि महत्त्वाचं या ठिकाणी 5/10/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मानधन तत्वावर नियुक्त दिलेले जे काही उमेदवार आहे तर त्या उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार नियुक्तीची कार्यवाही या ठिकाणी बघा प्रथम होणार आहे. म्हणजे प्रत्येक प्रवर्गामध्ये आपले जे काही 17 प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, शिक्षक होते, त्यानंतर इतर जे काही कृषी सेवक होते, त्यानंतर टेक्निकलमध्ये पण बरेचसे पदं होते. असे जे काही संपूर्ण जे काही 5/10/2024च्या शासन निर्णयानुसार मानधन तत्वावरती सध्या नियुक्ती मिळालेली आहे. तर अशा उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार इथं सांगितल्याप्रमाणे गुणवत्तेनुसार नियुक्तीची कार्यवाही या ठिकाणी बघा प्रथम त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यांची संपूर्ण नियुक्ती झाल्यानंतर संपूर्ण 17 संवर्गामध्ये जी पदं सध्या बघा उर्वरित रिक्त राहतात तर त्या रिक्त पदांची भरण्याची जी काही कार्यवाही आहे तर ती सध्या बघा त्यानंतर तिथं होणार आहे. म्हणजे एकंदरीत ह्या ठिकाणी जी काही पदभरती आहे, पेसा पदभरती, जे मागच्या पदभरतीमध्ये जाहिरातीद्वारे राबवलेल्या निवड प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेले निवड यादीमध्ये जे उमेदवार आहे तर त्यांना त्या ठिकाणी जी काही नियुक्तीची कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या बघा इथं होणार आहे आणि ती महत्त्वाची या ठिकाणी प्रथमदर्शी सध्या बघा होणार आहे. तर हा एक महत्त्वाचा जो काही शासन निर्णय आहे त्यांच्यासाठी इथं झालेला आहे. तसंच बघा एक 7 नंबरचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे इथं सांगितल्याप्रमाणे की सदर कार्यवाही माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित विशेष जी काही अनुज्ञा याचिका आहे त्याच्यामधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून सध्या बघा या ठिकाणी होणार आहे. म्हणजे जी काही संपूर्ण कार्यवाही जी आहे तर ती कार्यवाही जी याचिका आहे इथं नंबर देण्यात आला आहे, बरोबर. तर ह्या याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून सध्या बघा होणार आहे. कारण ह्या याचिकेचा जो काही अंतिम निर्णय आहे तर तो सध्या आतापर्यंत झालेला नाही, बरोबर. तर ह्यानुसार सध्या ही कार्यवाही होणार आहे. आणि 8 नंबरचा याच्यात काय सांगितलंय की जो काही शासन निर्णय आहे तर ह्या शासन निर्णयानुसार पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भात कार्यवाही विभागातील नियुक्ती प्राधिकारी यांनी सध्या करायची आहे आणि संबंधित प्रशासकीय विभागांना त्यांच्या स्तरावर नियुक्त प्राधिकारी यांना ज्या काही सूचना असेल तर त्या सध्या बघा इथं द्यायच्या आहे. तर ह्या आशयाचा हा शासन निर्णय इथं निर्गमित झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे परिशिष्ट या ठिकाणी अपरिशिष्ट, त्यानंतर परिशिष्ट ब आणि परिशिष्ट क हे 3 महत्त्वाचे बघा इथं देण्यात आले. आता ह्याच्यामध्ये नेमकं काय आहे तर इथं आपण पुढे तुम्हाला बघा इथं देण्यात आलेलं आहे. ह्याच्यात बघा परिशिष्ट इथं देण्यात आलं ह्या शासन निर्णयामध्ये. ह्याच्यात काय म्हटलेलं आहे की अनुसूचित क्षेत्रातील गावामध्ये जेथे अनुसूचित जमाती लोकसंख्या 50% पेक्षा अधिक व 25% 25% ते 50% पर्यंत आहे, अशा गावातील 50% पदे अनुसूचित जमाती उमेदवारामधून भरण्याची आरक्षण बिंदू नामावली या ठिकाणी देण्यात आली, बरोबर. आता इथे 50-50% बघा इथं सांगितलेलं आहे. अनुसूचित जमातीसाठी आरक्षणाची टक्केवारी किती 50 आणि अराखीवसाठी 50. ज्या गावामध्ये 50% पेक्षा जास्त या ठिकाणी अनुसूचित जमातीची प्रवर्गाची लोकसंख्या आहे त्या ठिकाणी जे काही बिंदू इथं देण्यात आलेले बिंदू क्रमांक म्हणजे इथं समजा एकंदरीत या ठिकाणी 100 जर ह्या ठिकाणी बघा पद जर असेल तर इथं 100चं कॅल्क्युलेशनच देण्यात आलेलं आहे. ह्याच्यामध्ये 100 जर पद येत असेल, बरोबर, एखाद्या ठिकाणी तर त्या गावामध्ये ह्या ठिकाणी आपल्याला पहिलं जे पद असणार आहे म्हणजे पहिला बिंदू तो एस-टी प्रवर्गाला मिळणार, त्यानंतर दुसरा बिंदू अराखीव प्रवर्गाला, त्यानंतर तिसरा जो बिंदू असेल परत ह्या ठिकाणी एस-टी प्रवर्गाला मिळणार, चौथा जो बिंदू असेल परत अराखीव प्रवर्गाला. अशा पद्धतीने अल्टरनेट सध्या बघा इथं बिंदू देण्यात आले. म्हणजे इथं जर 1 नंबरचा पद जर एस-टी प्रवर्गाला भेटत असेल तर डायरेक्ट 3 नंबरचं परत एस-टीला, तर परत एक गॅप करून 5 नंबरचं परत एस-टीला, परत एक गॅप करून 7 नंबरचं एस-टीला, परत एक गॅप करून 9 नंबरचं एस-टीला. अशा पद्धतीने या ठिकाणी पदांची जी काही बिंदू असेल तर ते बिंदू इथं देण्यात आलेले आहे. म्हणजे अशा पद्धतीने इथं पदं भरणार. आता समजा एखाद्या ठिकाणी जर समजा या ठिकाणी 10 पदं जर आली, बरोबर, 10 पदं जर आली तर ह्याच्यामध्ये एस-टी प्रवर्गाला नेमकी किती मिळणार, बरोबर. तर आता 10 जर पदं आली तर आपण इथं तुम्ही मोजू शकतात कारण पहिला क्रमांक एस-टी प्रवर्गाचा आहे, त्यानंतर ह्या ठिकाणी 2 नंबर अराखीव, त्यानंतर 3 नंबर एस-टीचा, 4 नंबर अराखीव, 5 नंबर ह्या ठिकाणी एस-टीचा, 6 नंबर अराखीव, 7 नंबर एस-टीचा, 8 नंबर अराखीव, बरोबर, 9 नंबर एस-टीचा, तर 10 नंबर या ठिकाणी राखीव. म्हणजे प्रत्येक ह्या ठिकाणी तुम्हाला 10 जर पदं आली तर 5 पदं आपण या ठिकाणी एस-टी प्रवर्गाची
येणार आणि अराखीवमध्ये 50% नुसार या ठिकाणी 5 पदं त्यांची येणार. तर अशा पद्धतीने जी काही पदं असेल तर ती पदं बघा ह्या परिशिष्ट नुसार ज्या गावाची लोकसंख्या 50% पेक्षा जास्त आहे अनुसूचित जमातीची त्याच्यानुसार होणार. त्यानंतर या ठिकाणी ब परिशिष्ट आहे. त्या ब परिशिष्टमध्ये सांगितल्याप्रमाणे की अनुसूचित क्षेत्रातील गावामध्ये जिथे अनुसूचित जमातीची लोकसंख्या 25% पेक्षा कमी आहे अशा गावातील 25% पदे अनुसूचित जमाती उमेदवारांमधून भरावयाची आरक्षण बिंदू नामावली. म्हणजे इथे 25% पेक्षा कमी जर असेल आदिवासींची लोकसंख्या म्हणजे एस टी प्रवर्गाची तर त्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी देण्यात आलेले जे काही प्रवर्ग आहे अनुसूचित जमाती बरोबर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती त्यानंतर संपूर्ण इतर प्रवर्गाचं जे काही आरक्षण आहे तर ते इथं टक्केवारी सध्या देण्यात आली आहे बरोबर. इथं आता अनुसूचित जातीचे 5%, अनुसूचित जमाती 25%, त्यानंतर हे जे आहे 1% इतर मागासवर्ग 7%. अशा पद्धतीने बघा इथं 4%, 4% आणि राखीव 50%. तर हे जे बिंदू आहे तर हे बिंदू अशा पद्धतीने इथं देण्यात आले. म्हणजे इथे समजा हे जे काही परिशिष्ट ब मध्ये जे काही बिंदू इथं देण्यात आले जो बिंदू ज्या प्रवर्गाचा इथं देण्यात आलेला आहे त्यानुसार सध्या बघा इथं जी काही पदं असेल तर त्या प्रवर्गाला तिथं मिळणार आहे. आता इथं सुरुवात एस टी जे काही आहे बरोबर अनुसूचित जमाती तर इथं 1 नंबरचा बिंदू इथून सुरुवात झाला. त्यानंतर 2 नंबर या ठिकाणी अनुसूचित जातीचा त्यानंतर ह्यांच्यानंतर 3 नंबरचे जे काही पद असेल तर ते कोणाला मिळणार तर ह्या ठिकाणी बघा अराखीवला मिळणार. अशा पद्धतीने म्हणजे उदाहरणार्थ इथं जर समजा 10 पदं जर आली बरोबर 10 पदं जर आली 25% पेक्षा कमी असलेल्या लोकसंख्येचा आपण या ठिकाणी विचार करतोय. 10 जर पदं आली तर पहिलं पद कोणाला मिळणार तर इथं दाखवल्याप्रमाणे एक पद इथं पहिलं पद जे आहे ते एस टीला बरोबर दुसरं जे आहे ते एस सीला इथं 2 नंबर दाखवण्यात आले. त्यानंतर तिसरं जे असेल ते अराखीवला इथं मिळणार बरोबर हे 3 पदं झाले. त्यानंतर चौथं परत ह्या ठिकाणी अराखीवमध्येच आपल्याला पाहायला मिळतंय 4. त्यानंतर 5वं जे पद असणार आहे परत ह्या ठिकाणी एस टीला 5वं पद मिळणार बरोबर. म्हणजे इथं 5 पदांमध्ये एस टीला 2 पदं मिळाली अनुसूचित जमातीला 1 पद मिळालं आणि अराखीवमध्ये या ठिकाणी आपल्याला जे सांगता येईल की 2 पदं मिळाली बरोबर. त्यानंतर 5 नंतर परत 6 नंबरवरती परत ह्या ठिकाणी आपल्याला अराखीव अशा पद्धतीने हे जे काही बिंदू आहे तर ह्या बिंदूनुसार जी काही सध्या बघा पदभरती आपल्याला इथं होताना पाहायला मिळणार आहे. आता एखाद्या ठिकाणी समजा कमी जर वेकेन्सी आली तर इतर प्रवर्गापर्यंत या ठिकाणी जे काही बिंदू आहे तर ते बिंदूपर्यंत सध्या बघा इथं जे काही पदं असेल तर ते पदं इथं जाऊ शकणार नाही. तसंच पुढचा इथं सांगितल्याप्रमाणे परिशिष्ट क मध्ये जे काही सांगितल्याप्रमाणे इथं बघा सरळ सेवा छोट्या संवर्गातील आरक्षणाचा पदाचा इथं तपशील देण्यात आला आहे. आता ह्याच्यामध्ये हे जे काही परिशिष्ट क आहे त्याच्यामध्ये सरळ सेवा पेसा क्षेत्रातील सरळ सेवेकरिता छोट्या संवर्गातील आरक्षणाचा पदाचा तपशिलानुसार इथं जी काही पदभरती आहे तर ती पदभरती सध्या बघा होणार आहे. तर हे महत्त्वाचं या ठिकाणी जो काही शासन निर्णय आहे तर ह्या शासन निर्णय इथं देण्यात आला आहे. आता ह्याच्यामध्ये सारांश जर बघितला आपण तर महत्त्वाचे जे काही टक्केवारी होती त्या टक्केवारीनुसार नेमकं लोकसंख्येनुसार किती पदं भरली जाणार तसेच जो काही मानधन तत्वावरती नियुक्त झालेले जे उमेदवार आहे 17 संवर्गामध्ये तर त्यांची नेमकी नियुक्ती कशी होणार त्यांच्या गुणवत्तेनुसार तसंच उरलेली जी काही पदं असेल तर ती पदं भरण्याची कार्यवाही त्यानंतर सुरू होणार आहे. म्हणजे पहिले मानधन तत्वावरती जे नियुक्त दिलेले उमेदवार आहे त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांना नियुक्तीची कार्यवाही प्रथम होणार आहे आणि त्यानंतर उर्वरित पदं जी असणार आहे त्यांची कार्यवाही नंतर सध्या बघा होणार आहे. तर हा एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे. तर तो शासन निर्णय पेसा क्षेत्रातील जे काही सध्या जिल्हे आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा शासन निर्णय 11 फेब्रुवारी 2024 नुसार इथं निर्गमित झालेला आहे. तर महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील तर प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याला तुम्हाला सविस्तर जे काही उत्तर असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये दिलं जाईल. महत्त्वाचा व्हिडिओ होता. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी वेळोवेळी आपल्या चॅनलला भेट देत राहा. तर भेटू आपण पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम.